विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा 2024 श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आजचा दिवस 15वा आणि नगरवरून प्रस्थान केल्यानंतर संध्याकाळी साकत खुर्द या ठिकाणी सोहळा येऊन ठेपलेला आहेत। या गावातील काही सरपंच आहेत, सरपंच नंदूभाऊ आहेत या ठिकाणी। काय सांगाल, कशा पद्धतीने सर्व वारकऱ्यांची आपण या ठिकाणी सेवा करत आहात? प्रथमतः मी सर्व वारकऱ्यांचे साकत ग्रामपंचायतच्या वतीने मनपूर्वक असे स्वागत करतो। आता हे जे निवृत्ती महाराजांची दिंडी आमच्या गावामध्ये येते हे खूप वर्षापासून येते, म्हणजे आम्ही जन्माच्या अगोदरपासून हे आमच्या पूर्वज अगोदरपासून सर्व दिंडीची सोय करत असतात। संध्याकाळी इथे आमटी भाकरीचं जेवण सर्व वारकऱ्यांना गावाच्या वतीने दिले जाते। दिंडी येण्याच्या अगोदर आम्ही थोडे गावात साफसफाई लाईटीचं वगैरे कार्यक्रम करून घेतलेले आहेत। गावची स्वच्छता केलेली आहे आणि कोणतेही रोगराई वाढणार नाही याची काळजी घेतलेली आहे। नक्कीच हा सोहळा दिवसेंदिवस वाढतच आहे। मोठ्या लोकसंख्येने वारकरी भाविक भक्त या सोहळ्यासाठी दरवर्षी वाढ होत आहे। कशा पद्धतीने जर भविष्यामध्ये जर अजून आणखी पद्धतीने हा जर सोहळा वाढला तर तुम्ही या सोहळ्याचं आपल्या गावामध्ये कसं नियोजन कराल? या ठिकाणी सगळ्यात प्रथम मी ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचं आणि आमचे सरपंच साहेब असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ असेल, हे सर्वच टीम असेल, सागर शेठ शिंदे असतील, सर्वांचं मी या ठिकाणी सगळ्यात प्रथम आभार मानतो। पाराजी हटकर असतील, राजाराम बापू बोचरे असतील, या ठिकाणी आमच्या गावामध्ये सालाबादप्रमाणे गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी या दिंडीचं आयोजन केलं जातं। आमचं एक छोटंसं गाव आहे, आमच्या छोट्याशा गावाच्या वतीने या ठिकाणी दिंडीचं या ठिकाणी नियोजन आम्हाला करणं, गाव छोटं असल्यामुळं अवघड जातं। या ठिकाणी शासनाला एवढीच विनंती आहे की छोट्याशा गावामध्ये आम्हाला निधी कमी पडतो, त्यामध्ये रस्ते असतील किंवा पाण्याची सुविधा असेल, बाथरूमची सुविधा असेल, आमच्या ग्रामपंचायतला सरपंचाच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरीव प्रकारे चांगल्या प्रकारे एक वेगळा निधी द्यावा आणि कुठेतरी संस्थांचा दर्जा प्राप्त होईल या दृष्टिकोनातून शासनाने आम्हाला सहकार्य करावा। आम्ही निश्चित या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये जर आम्हाला निधी प्राप्त झाला, छोटी ग्रामपंचायत असल्यामुळे 1500च्या आतमध्ये लोकसंख्या असल्यामुळं आम्हाला जास्त सुविधा देणं शक्य होत नाही, ती जर शासनाने सहकार्य केलं आम्ही पण त्यासाठी पाठपुरावा करू एवढंच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने बोलतो आणि याच ठिकाणी थांबतो। नक्कीच ग्रामस्थांनी सांगितलं की गाव छोटा असल्यामुळे शासनाकडून काहीतरी निधी प्राप्त व्हावा। निधी प्राप्त झाल्यानंतर गावातील रस्ते असतील, वीज पुरवठा असेल, शेड असतील, पालखी तळ असेल, ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात ते सुधारणा करू शकतात। अशा पद्धतीने शासनाने सुद्धा त्या गावासाठी योगदान दिलं पाहिजे। याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।